राम समर्थ श्रीराम. दशक 1 समास 5 संत स्तवन. या समासामध्ये समर्थ संतांना वंदन करतात. संतांच्या ठाई मी देह नसून मी आत्मा आहे ही भूमिका असते. अशा संतांचा सहवास लाभणे यासारखी परमभाग्याची गोष्ट नाही. आत्मज्ञानी संत आत्मवस्तूचे दर्शन घडवून देण्यास समर्थ असतात. शिष्याचं कल्याण कशामध्ये आहे याची नितांत काळजी ते घेत असतात. एक उदाहरणच पाहू. भाऊसाहेब केतकर हे गोंदवलेकर महाराजांचे परमशिष्य. महाराजांचा शब्द म्हणजे अंतिम हीच त्यांची आयुष्यभराची साधना. जन्मभर महाराजांनी सांगितलेल्या नामामध्ये राहून त्यांचं पारमार्थिक जीवन अगदी उजळून गेलं. वृद्धापकाळी देह जीर्ण होत असताना डोळ्यांनी नीट दिसत नसे, एका कानाने ऐकू येत नसे, लोक काय बोलतात ते समजत नसे. लोक हसले की ते हसायचे. त्यामुळे ते एकदा महाराजांना म्हणाले, महाराज मला आता का ठेवलंय? त्यावर महाराज म्हणाले, भाऊसाहेब काही त्रास आहे का? केतकर म्हणाले, नाही, मी आनंदात आहे. मग त्यावर महाराज म्हणाले, देहाच्या या स्थितीतही माणूस आनंदात राहू शकतो हे दाखवण्यासाठीच मी तुम्हाला ठेवलंय. पुढे मात्र एक नवीनच विकार जडला. त्यांचं लघवीवरचं नियंत्रण सुटलं. बिछाण्यात लघवी होऊ लागली. फार संकोच व्हायचा. एकदा केतकरांनी न राहून महाराजांना सांगितलं की महाराज अशा स्थितीमध्ये राहण्यापेक्षा मला घेऊन जा ना. मग महाराज म्हणाले, भाऊसाहेब आता अगदी थोडं प्रारब्ध राहिलंय, ते भोग संपवणं बरोबर नाही का? देहाचे जेवढे धिंडवळे व्हायचे असतील तेवढे होऊ देत. हा जन्म आपला शेवटचा आहे. तुमच्या मनात जर आता आलं की हा रोग बरा व्हावा तर तेवढ्यासाठीच पुन्हा जन्म घ्यावा लागेल. तुम्हाला त्रास होऊ नये असं करायला मी सर्वांना सांगितलंय. आपण आनंदात राहावं. आपल्याला आता पुनर्जन्म नाही. अशी ठामेठोक खात्री फक्त आत्मपदाला गेलेला संतच देऊ शकतो. शिष्याची एकनिष्ठ साधना आणि आत्मपद प्राप्त झालेल्या संतांचा सहवास या दोन्ही कारणांनी नरदेह कसा सार्थकी लागतो हे उपरोक्त उदाहरण सांगतं. समासानुसार मुक्ती 4 प्रकारच्या सांगितल्या आहेत. सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता. यातील सायुज्य मुक्ती ही सर्वश्रेष्ठ मुक्ती. संतच फक्त सायुज्य मुक्ती देऊ शकतात. अन्य कोणीही श्रीमंत व्यक्ती किंवा राजे, चक्रवर्ती राजे, सम्राटसुद्धा देऊ शकत नाहीत. म्हटलंच समर्थांनी दासबोधामध्ये, महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती, परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही. स्टार नोट काय आजची? म्हणून रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे, राम करता असो द्यावे अभ्यंतरी. सर्व कामं श्रीरामांना स्मरून आणि श्रीरामच करतायत असं समजून करावी. श्रीराम समर्थ श्रीराम.